नमस्कार, मी प्रियंका गुप्ता आपल्या सर्वांना आपला आवाज परिवाराच्या वतीने रामनवमी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज रामनवमी उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याचप्रमाणे अरवीतर्फे पिंपळगाव या ठिकाणी देखील 138 वर्षाची परंपरा असणाऱ्या राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा केला गेला। यावेळी अनेक भाविक भक्त उपस्थित होते। पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे रामनवमी उत्सव दरवर्षी मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहात साजरा होत असतो। पिंपळगावच्या या रामनवमी उत्सवाला तब्बल 138 वर्ष झालेली आहेत। या गावातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय सर्वच क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ मंडळी आपापसातील मतभेद विसरून हा उत्सव साजरा करत असतात। माझ्यासोबत पिंपळगावचे माजी उपसरपंच विलासराव वराडी आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ते उत्सव कशा पद्धतीने साजरा करतात। विलासराव वराडी, आपलं स्वागत आहे। आपण काय सांगाल या उत्सवाविषयी? हा रामनवमी उत्सव एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो। यामध्ये गावातील सर्व लोक सहभागी होतात। विशेष म्हणजे मुंबईकर मंडळी न चुकता फुले टाकण्यासाठी तरी निश्चित येतात आणि एक जागृत देवस्थान म्हणलं तर वावगं होणार नाही। तर सगळ्या गावातील म्हणा किंवा पाहुणे मंडळी असतील त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय श्रीराम हा निश्चित होत नाही। असे कित्येक रामनवमी होऊन गेले की ज्यांना मूलबाळ झालं नाही, परंतु त्यांनी पाळणा घेतला तर त्यांना पुढच्या वर्षाला निश्चितपणे त्यांच्या घरात पाळणा आलेला आहे, असा आमचा अनुभव आहे। पिंपळगाव हे वारकरी संप्रदायाचं गाव। रामनवमी उत्सवामध्ये ललिताचा कार्यक्रम असतील, जुनी मंडळी काही नाटक ठेवायचे, या परंपरेविषयी काय सांगाल? ती परंपरा निश्चितपणे जुन्या मंडळींनी चांगल्या प्रकारे मागच्या वेळी पार पाडली, परंतु आता लोक विखुरली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळं ती थोडीशी दुर्मिळ झालेली आहे। परंतु गावाची संस्कृती ही निश्चितपणे चांगली आहे। आजतागायत कुठेही तमाशा वगैरे वर झालेला नाही। ते जुनं गावातील मंडळी नाटक करतात, त्याच पद्धतीने नाटकाचाच कार्यक्रम या ठिकाणी होत असतो, परंतु एकदम शिस्तबद्ध आणि गावातील देशाची संस्कृती निश्चितपणे राखण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पिंपळगाव करत आहे। देशाची व राज्याची संस्कृती जपण्याचं काम पिंपळगावचे ग्रामस्थ करतात। माझ्यासोबत आहेत किरणजी खांडगे। या पिंपळगावच्या मंदिराला जवळजवळ 138 वर्ष झालेली आहेत। मंदिराची थोडीशी अवस्था दुर्मिळ झालेली आहे। नागरिकांची याबाबत काय भूमिका आहे, काय धोरण आहे, आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। काय सांगाल किरणजी? आता गेल्या 3 वर्षापासून मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम ग्रामस्थांनी हातात घेतलेला आहे, पण काही कारणास्तव तो पुढं ना पुढं ढकलला जातो। पण यावर्षी निश्चित आम्हाला खात्री आहे तरुणांना आणि आमच्या सर्व माझ्याबरोबर असलेल्या मित्रांना का यावर्षी मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आम्ही 100% हातात घेऊ आणि हे मंदिर भव्य स्वरूपात, दिव्य स्वरूपात अख्ख्या महाराष्ट्राला शोभेल असं उभं करण्याचा आमचा प्रयत्न राहील। किरणजी, धन्यवाद। आपण अतिशय चांगलं मत मांडलेलं आहे। आपण पिंपळगावचं मंदिर अतिशय चांगलं करणार आहात। तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा असतील। माझ्यासोबत पिंपळगावचे सरपंच पंकजी वराडी आहेत। त्यांचं याबाबतची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया। पंकजी, स्वागत आहे आपलं। काय सांगाल याविषयी? दरवर्षी आमच्याकडे रामनवमी उत्सव हा सालाबादप्रमाणे पूर्वजांनी जे आमची पिढी घालून ठेवली आहे त्याप्रमाणे 138 वर्ष हे साजरे होत आहे व मला आनंद वाटतो का आम्ही 8 दिवस जे सप्ताह होतो त्यामध्ये आम्ही जेवणाचा उपक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतला व तो चांगल्या प्रकारे कीर्तनाच्या झाल्यानंतर 9 ते 10 वाजेपर्यंत आम्ही रोज ह्या सर्व अन्न भोजन जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतो व त्यामध्ये सर्व ग्रामस्थ चांगल्या प्रकारे सहकार्य करतात। रामनवमी उत्सव हा सुद्धा चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थ आम्हाला चांगली साथ देतात। चांगले मुंबईकर लोक येतात, गावातील सगळी प्रतिष्ठित मंडळी आपले मतभेद विसरून चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात। धन्यवाद। पिंपळगावची संस्कृती जपण्याचं काम पिंपळगावचे सगळेच कार्यकर्ते करत असतात। माझ्यासोबत आहेत पिंपळगावचे उपसरपंच। अखंड हरिनाम सप्ताहाच्या येणाऱ्या भाविकांसाठी, सगळ्या भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था व्हावी असा संकल्प मांडला होता सोनूभाऊ गावडे यांनी। हा संकल्प काय आहे, कशी व्यवस्था केली हे जाणून घेऊयात पिंपळगावचे उपसरपंच संजयराव वराडी यांच्याकडून। वराडी साहेब, काय सांगाल आपण? हा उपक्रम गेले तीन वर्षापासून अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडला जातो। जवळजवळ जेवणाच्या कार्यक्रमाला दररोज 2 ते 2.5 हजार पब्लिक असतं आणि त्यामुळे काय होतं, महिला भगिनींना कीर्तनाला यायचा, स्वयंपाक भांडी त्याच्यामुळे यायला जमत नसायचं, परंतु जेवणाचा उपक्रम ठेवल्यामुळं कीर्तनाचा लाभ सर्व गावातील महिला, वयोवृद्ध पुरुष, म्हातारे वगैरे सर्वांना घेता येतो। अतिशय उत्कृष्ट हा उपक्रम असतो। जेवणाला वाढायसाठी जवळजवळ गावातील रोजचे 100-125 तरुण कार्यकर्ते असतात। दररोज या कार्यक्रमासाठी अतिशय उत्कृष्टपणे वेगवेगळ्या प्रकारचा
या ठिकाणी आस्वाद घेतला जातो। अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा निखिल भाऊ गावडे यांनी उपक्रम या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। पिंपळगावची ही की आपल्याला पाहायला मिळते, या ठिकाणी महिला मोठ्या या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने प्रभू रामचंद्राची पूजा करण्यासाठी आले आहेत। माझ्यासोबत एक मुंबईहून आलेली महिला आहे। ताई, तुम्हाला काय वाटतं या उत्सवाविषयी, काय सांगाल आपण? रामनवमीचा उत्सव हा दरवर्षीप्रमाणे होतो आणि सर्वजण अति आनंदाने साजरा करतात। आपण पाहतोय रामनवमी उत्सवाचा आजचा जो आनंद आहे हा आनंद ओसंडून वाहतोय। माझ्यासोबत दुसऱ्या ताई आहेत, त्यांना रामनवमी उत्सवाविषयी काय वाटतंय आपण जाणून घेऊया। ताई, काय सांगाल या उत्सवाविषयी? आमच्या लग्नाला आता 28 वर्ष झालेले आहेत। मी लग्न झाल्यापासून मी तर रामनवमीला येते आणि एवढं सुंदर वाटतं की जे काही रामनवमीचं मी अजूनपर्यंत कधी असा उत्सव बघितला नव्हता। पण हे माझं सासरे, मी माझा अभिमान, सासरचा अभिमान बाळगते की हे राम जन्मोत्सव इतका एवढा कुठंच मी बघितलेला नव्हता। इथं मी माझ्या गावामध्ये बघते, त्याचा मला अभिमान आहे। पिंपळगावची की जुन्नर तालुक्याला दिशा देणारी ठरत आहे। अनेक गाव तसं चांगलं पण विशीला टांगलं असं म्हणलं जातं, मात्र पिंपळगावची ही इतर तालुक्यांना, इतर गावांना दिशा देणारी ठरणारी आहे। सुरेश वाणी, आपला आवाज, पिंपळगाव। रामनवमीचा उत्सव तरुणांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय असं नाही, तर महिलाही वयोवृद्ध असणाऱ्या महिला यांनाही या उत्सवाचा अतिशय आनंद आहे। माझ्यासोबत एक वराडी मावशी आहेत, त्यांना या उत्सवाविषयी काय माहिती आहे, उत्सव ते कसा साजरा करतात, एवढ्या लांबून त्या उत्सवाला कशा आलात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। मावशी, काय सांगाल या उत्सवाविषयी? उत्सवाचा अगदी सुंदर होतो आणि व्यवस्था पण व्यवस्थित होते आणि परत देवळाचं काम व्हायला पाहिजे हीच इच्छा आहे। पिंपळगावच्या मंदिराचं काम व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। पिंपळगावची देवस्थानची ट्रस्ट स्थापून 3 वर्ष झालेली आहेत। मला वाटतं त्यांची प्रगती सुरू असेल। शिवाजीराव गावटे पाटील, शंकरराव आणि अरुण शेठ, रमेश शेठ या सगळ्या मंडळींनी लक्ष घातलं आणि तरुणांनी साथ दिली तर पिंपळगावच्या मंदिराचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल। मी या निमित्तानं एकच अपेक्षा व्यक्त नागरिकांकडून करेन की सगळ्या नागरिकांनी एकी करून पिंपळगावच्या विकासाला हातभार लावावा। 8 दिवस पिंपळगाव या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी सप्ताह चालू आहे। त्या सप्ताहाच्या निमित्त पिंपळगावातील दानशूर व्यक्तींच्या लोकसहभागातून या ठिकाणी रोज 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होतो। तदनंतर या ठिकाणी दानशूर व्यक्तींकडून या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होतो आणि ते रोज सुमारे 1,500 ते 2,000 या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी येतात। त्याचबरोबर श्रीरामनवमीच्या दिवशी या ठिकाणी गावातील सर्व कुटुंब गावात हारतुरे मिरवणूक काढून या ठिकाणी श्रीराम मंदिरात श्रीरामाला हार वाहतात। त्याचबरोबर त्या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं गावातील सर्व जे कोणी बाहेरगावी राहत असतील, मग पुणे असतील, मुंबई असतील किंवा परदेशात असतील, ते या ठिकाणी श्रीराम उत्सवानिमित्त या ठिकाणी एकत्र येतात, एकमेकाला भेटतात। त्याचबरोबर या ठिकाणी श्रीरामनवमीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचा कार्यक्रम होतो। त्याही दिवशी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्रामस्थ भाविक उपस्थित असतात। तदनंतर संध्याकाळी या ठिकाणी पूर्वीच्या गावातील काही ज्येष्ठ मंडळींच्या नाटकाची प्रथा असल्यामुळे नाटकाचा कार्यक्रम होतो व दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो। की संध्याकाळी या ठिकाणी जे आपल्या गावातील विद्यार्थी असतात किंवा विशेष प्रावीण्य असलेले बक्षीस समारंभ या ठिकाणी नाटकापूर्वी असतो आणि त्यामुळे गावातील तरुणांना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना एक मोठं प्रोत्साहन मिळतं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी जवळजवळ सुरुवातीपासून म्हणजे 138 वर्ष या ठिकाणी होत असतो। खरं तर तुम्ही आलात, तुमचं मनापासून मी सर्वांच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। उत्सव म्हणजे आरवी पिंपळगावला रामनवमी हा उत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो। बाकीच्या गावांमध्ये यात्रा म्हणजे असंच पाळणे वगैरे, पण ह्या गावात यात्रा म्हणजे कीर्तन वगैरे असं साजरं केलं जातं आणि रामाचा जन्म या ठिकाणी म्हणजे गावात बऱ्याच लोकांना वर्गणी वगैरे देऊन ह्या गावात पूर्ण रामजन्मोत्सव एकदम आनंदात साजरा केला जातो। आम्ही सगळे एकत्र येतो। हा आमच्या गावातील रामनवमीचा उत्सव हा गेल्या 138 वर्षापासून साजरा होत आहे। या रामनवमीच्या दिवशी पिंपळगावातील इतर बाहेर कुठेही असलेली सर्व माणसे, मुंबईला असोत, बाहेरगावी असोत, पुण्याला असोत, इतर ठिकाणी नोकरी धंद्याच्या निमित्ताने गेलेले असोत, या दिवशी सर्व रामनवमीच्या दिवशी एकत्र होतात व समूहाने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जातो आणि या दिवशी सगळ्यांनी
एकमेकाने आनंदाने. देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी आहात, गेल्या 3 वर्षापासून पिंपळगावच्या ट्रस्टचा विषय मार्गी लागत नाही, याविषयी काय सांगा? पिंपळगावच्या ट्रस्टचा विषय मार्गी लागलेला आहे वाणी साहेब. त्याच्यामध्ये काही थोड्याशा अडचणी होत्या. ग्रामस्थांना त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती नव्हती आणि कागदपत्र कशी जमा करायची ही याची थोडीशी पूर्तता न झाल्यामुळं ती एकदा फाईल मागं आली होती. पण गेल्या महिन्यामध्ये सर्व ग्रामस्थ बसून तो विषय मार्गी लावलेला आहे. यावर्षी मंदिराचं काम मार्गी लागेल? मंदिराचं काम मार्गी लागायला काही प्रॉब्लेम नाही. सर्व ग्रामस्थांनी एकत्र बसून 1 वर्षभर माझं असं मत आहे का देणग्या गोळा कराव्यात आणि पुढच्या वर्षी रामनवमी झाल्याच्या नंतर ताबडतोब हे मंदिर. या मंदिराला म्हटलं जातं 138 वर्ष झालेली आहेत. मंदिराच्या पश्चिमेच्या बाजूने मंदिराला भेगाही पडलेल्या आहेत. तुमचं म्हणणं असं आहे की 1 वर्ष थांबून मंदिर बांधलं जावं, तर याविषयी काय सांगाल? मंदिर बांधण्याची ताबडतोब गरज आहे. या मिनिटाला सुरुवात केली तरी काही हरकत नाही, पण मंदिराचा खर्च आपला जवळजवळ 2-3 कोटी रुपयाचा खर्च आहे मोठा. एवढा निधी उभा करायला निदान आपल्याकडं निम्मा 50% निधी आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. तो निधी 1 वर्षभरात उपलब्ध करून आपण निम्म्या निधीवरती काम चालू करू शकतो. ह्या पिंपळगावचा रामजन्म उत्सव 138 वर्ष साजरा होत आहे. ह्या उत्सवासाठी मुंबईकर जातीनिशी हजर येतात आणि मुंबईकर येताना ते आपल्या कलाकुसरीचे नाटकं घेऊन येतात. मी एक नाटककार आहे. मी अनेक नाटकांनी कामं केली. देव माणसासारख्या नाटकातही मी चांगलं काम केलेलं आहे. त्यातलं एक वाक्य मी बोलून दाखव. सूर्य पूर्वेला उगवतो, येताना सुखदुःखाची नाणी ह्या पृथ्वीवर टाकत असतो. ज्याच्या हातात सुखाची नाणी पडतात त्याला सुख वाटतं, पण दुःखाचे नाणी हातात पडूनही सुखाचा व्यापार करणं याला जीवन म्हणतात. ताई, याला जीवन म्हणतात. नाना, तुम्ही पिंपळगावचं संस्कृती बघितली, राजकारण बघितलं, सामाजिक भान तुम्हाला असलेलं तुम्हाला आहे, पिंपळगावकरांना आहे. पिंपळगावच्या संस्कृतीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही अतिशय कसलेले नाटककार आहात. तुम्ही आतापर्यंत अनेक नाटकं, शेकडो नाटकं केलेली आहेत. याच्यामध्ये गाजलेलं नाटक कुठलं? ऐतिहासिक नाटक काय सांगाल? ऐतिहासिक नाटक करिंती पूर्व, येथे ओशाळा मृत्यू, रायगडला जेव्हा जाग येते. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये आपण कोणती भूमिका केली? ह्या नाटकामध्ये मी गणोजी शिर्क्यांचं काम केलं. गणोजी शिर्क्यांचा शिवाजी महाराजांच्या राजकारणामध्ये सिंहाचा वाटा, त्या नाटकामधील आपल्याकडे असलेल्या पात्राचा एखादं वाक्य, एखादं कडवं सांगू शकाल? कोण आहे रे तिकडे, या निर्धाच्या मुस्का बांधून तटाखालच्या खोल दरी त्याचा कडेलोट करा. मराठी सरदाराशी कुठल्या आदमीनं वागावं लागतं हे त्याच्या मृत्यूनंच त्याला समजू द्या.
प्रमाणे या ठिकाणी रामनवमीचा उत्साह निश्चितपणाने मोठ्या उत्साहात आमच्या मुंबईकरांबरोबर आपण साजरा करत आहोत. कारण एकही मुंबईकर ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित नाही असं होत नाही. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या मतदारसंघातल्या पिंपळगावमध्ये हा होणारा मोठा उत्सव असतो. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या समवेत आलेले विघ्नाचे डायरेक्टर संतोषनाना खैरे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे युवा नेते गणेशजी कवडे, या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि वादुवाडीचे देखील सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत ज्यांची आपण नावं घेऊ शकतो. बेनकेताई स्वतः उपस्थित आहेत, दरवर्षी उपस्थित असतात.
आणि ह्या तालुक्यात 30 वर्ष ज्यांची अभिराज्य गाजवलं त्यांच्या त्या सौभाग्यवती आहेत, त्या देखील कधी चुकत नाही. आणि म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपल्या कार्यक्रमाला येण्यामुळे त्यांचा आपण सन्मान करत आहोत की ताई कधी आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, कारण वेळ थोडा आहे, जेवणाची वेळ झाली, आम्हाला सावरगावमध्ये पोहोचायचं आहे. सावरगावमध्ये देखील हाच मोठा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी जादाचा वेळ घेणार नाही. परंतु या गावामध्ये प्रकाशजी खांडगे असतील, पंकज वराडे असतील, राजेश पाटील असतील, संतोष खांडगे असतील आणि प्रामुख्याने या ठिकाणी संतोष भाऊचा, सत्यवान भाऊचा उल्लेख केला पाहिजे की मुंबईमध्ये आमचं नाव मोठं या गावाचं करतायत. संतोष भाऊ वाणी यांनी मुंबईमध्ये शिवसेनेची पताका हातात घेतली आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतायत. म्हणून संतोष भाऊचं, सत्यवान भाऊचं नाव या ठिकाणी महत्वाचं आहे. प्रशांत चव्हाण, निखिल गावडे, मोहन सकटे, हा माणूस गरीब असला, आपल्या कुवतेत नसला तरी सुद्धा पक्षासाठी काही करतो. म्हणून आज सकटे भाऊचं नाव या ठिकाणी महत्वाचं आहे. वाणी भाऊ खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी शूटिंग करत असला तरी या गावच्या जडणघडणीमध्ये आपला मोठा सिंहाचा वाटा, आपल्या भावाचा त्यापेक्षा महत्वाचा वाटा. तुम्ही मागे, पहिले ते पुढे, कारण त्यांनी कधीही शिवसेनेची साथ सोडली नाही. म्हणून मला त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. या ठिकाणी काम करत असताना निश्चितपणाने शाळेची इमारत असेल, अंगणवाडी असेल, या ठिकाणी स्मशानभूमी असेल आणि प्रत्येक हा जो चौक दिसतो आपल्याला कॉम्पिटिकल केलेला, ही सगळी कामं तुम्ही मला आशीर्वाद दिला, मला निवडून दिलं. त्याच्यानंतर जवळजवळ तब्बल 2 कोटीची कामं ह्या गावामध्ये करण्याचा मी प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला. या ठिकाणी 40 लाखाचा रस्ता देखील या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिला. कारण पूल करण्याचं निश्चितपणाने वाणीसाहेबांना मागे पडणार नाही. हा पूल आमच्या माध्यमातूनच होणार. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत असताना निश्चितपणाने कुठेही कमी पडणार नाही. बघा पाठीमागून सत्यवान भाऊ बोलताय, हो, शिवसेनेच्या माध्यमातून हा पूल होणार आणि आपण वाणीमळा आणि या ठिकाणी पिंपळगाव जवळ जोडण्याचं काम करणार. याच्यामध्ये कुठे कमी पडणार नाही. 2 कोटी दिले, अजून आपल्याला लागेल तर 10 कोटी देऊ, कुठे कमी पडणार नाही. हा पूल शिवसेनेच्या माध्यमातून होईल, आम्ही कमी पडणार नाही. या गावाला ही आमची भेट असेल, या गावाची एकी, या गावात असणारं सगळ्यांचं एकोप्य. निश्चितपणाने वल्लभ शेठ बेनके यांनी सुद्धा या गावामध्ये योगदान दिलेलं आहे. खांडगे परिवाराने कायम वल्लभ शेठच्या मागे राहण्याचं धाडस दाखवलेलं आहे. धाडस म्हणणार नाही, प्रामाणिकपणा दाखवलेला आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कामं झालेली आहेत. खांडगे परिवाराचा देखील या ठिकाणी सहभाग आहे, योगदान आहे. परंतु तुम्ही आम्हाला संधी दिली, आम्हाला योगदान दिलं, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडून दिलं. म्हणून माझ्या माता भगिनींना एवढंच सांगते की बोले तेच करे, बोलावे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले. अशा उक्तीप्रमाणे आपण आम्हाला संधी दिली, एका महिलेला संधी दिली, कुठेही कमी पडणार नाही एवढं अभिवचन देते आणि या ठिकाणी ते जय हिंद जय महाराज. 138 वर्षाच्या राम जन्माच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श गाव पिंपळगावचे सर्व ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षाचे मान्यवर, विशेषत्वाने 40 वर्ष या तालुक्यामध्ये ज्यांनी राजकीय धुरा आपल्या खात्यातून काम केलं ते आदरणीय बेनके साहेबांच्या सौभाग्यवती आदरणीय राजेशताई वल्लभशेठ बेनके, जिल्हा परिषदच्या सन्माननीय गटनेत्या आणि या विभागाचं नेतृत्व आदरणीय आशाताई मुचके, सन्माननीय विज्ञानचे संचालक संतोष नाना, युवा सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गरीभाऊ कवडे, सन्माननीय जंगल भाऊ, सन्माननीय संतोषजी, आदरणीय प्रकाश खांडगे, सन्माननीय रमण शेठ, या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी अध्यक्ष अरुण भाऊ, सर्वांची नावं घेतली पाहिजे. पिंपळगाव माझ्या प्रेमाचं गाव. खरं तर प्रत्येकाची नावं घेता येईल,
मग आमच्या मोहन पासून तर राजेश पासून तर शिवाजी दादा पासून तर सुभाष दादा सगळी मंडळी तरुणाई मोठ्या प्रमाणात सोना आमचं गाव सर्व सन्माननीय असले तरुण ज्येष्ठ आणि माझे सर्व आदरणीय बंधू भगिनी आपल्या सर्वांना तालुक्याचा आमदार या नात्याने प्रथमतः वंदन करतो. पुढे साहेब मला गेले 3 ते 4 वर्ष मी सातत्याने या ठिकाणी येतो तर मला कौतुक करायचं राजश्री ताईंचं न चुकता काय त्यांची भावना आहे मला माहित नाही पण या गावावर आहे की या देवावर आहे पण या गावावर आणि देवावर त्यांची खरंच भावना आहे दोन्हीवर आहे. आणि मला वाटतं की कधी कधी काही गोष्टीत काही माणसं आणि काही गावं त्याचा विस्मरण होऊ शकत नाही. कैलासवासी कुठली गाणं आहे आणि कुठली गाण्याने या गावापासून जो या ठिकाणी जो प्रयत्नाचा यंत्र चालू केला त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या ज्या काय होईल त्या सुविधा टाकायचा अनुभव काम केलं तर त्याच्यामध्ये या वराडी कंपन्याचं म्हणजे वराडी मेडिकलचं फार मोठं योगदान या गावामध्ये आहे. असं विसरता येईल आपल्या सर्वांना. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी काम केलं आमचे प्रकाश नाना तर महाराष्ट्रभर ज्यावेळेला हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृती जपायचं काम करतात त्यावेळी निश्चितपणे या जन्मभूमीचा सन्मान त्या ठिकाणी होताना आपण पाहतो. प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात काय की ज्यांच्यासाठी खरं तर आज एवढी मोठी आळवणी घेत असताना पाथर्डीहून जे महाराज आले ते आनंदाने अनेक महाराज वाढते. खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि धार्मिक परंपरेचे असलेलं अधिष्ठान ज्यावेळेला महाराज ओळखतात त्यावेळेला ते महाराजांच्या असलेल्या ज्ञानरूपी असलेल्या त्या ठिकाणी त्याच्या आकृतीचं विज्ञानाचं त्या ठिकाणी स्वरूप आपल्याला निश्चितपणे त्यांच्या वाणीतून आपल्याला पाहायला मिळतं. आल्यानंतर त्यांनी सर्व मंडळीचं स्वागत केलं आणि प्रभू रामचंद्राच्या जन्माचं स्वागत करत असताना 138वी जयंती पिंपळगाव मध्ये साजरी होत आहे. या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढी मोठी राम जन्म सोहळा साजरा करणारा माझा पिंपळगाव हा आदर्श गाव आहे हे मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे. जे करतायत त्यांना करताय म्हटलं पाहिजे. आमचं काय राजकीय मंडळीचं आम्ही किती कोटीची जरी भाषण केली किती कोटी सरकारचे आमचे काय आहेत आमचं काय नाही. आम्ही फक्त सेवक मंडळी आहे. मग शिवाजी आढळराव पाटील असतील शरद सोनवणे असतील वल्लभ शेठ असतील आशाताई असतील आम्ही कोण आहे. आम्ही या समाज व्यवस्थेची एक रचना आहे. आम्ही सेवक मंडळी आहे. धन्याचा तो माल नाही का कुणाचा माल आहे फोडिले भंडार धन्याचा तो माल देतो हा माल भारवाई कोण आहे आम्ही म्हणलं. आणि म्हणून या सात्विकतेच्या पायरीवर प्रभू रामचंद्राचं वचन आहे सत्यासाठी आणि असलेल्या व्यवस्थेसाठी एक निष्ठेचा बहाणा आणि धर्माचार ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये उभं केलं त्या प्रभू रामचंद्राचा आदर्श या भारत संस्कृतीला उज्ज्वल गोंधाराला ठरलेला आहे. आणि म्हणून या सूर्य आणि या सूर्याच्या ज्या मालिका जितक्या तेजस्वी आहेत तेवढा माझा दैवत तेजस्वी आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्राला मानवताना आपण सातत्याने देत आलेलो आहे. खरं तर प्रभूचं नाव घेणं प्रभूने जन्म घेणं महाराज म्हटले हा योनीचा जन्म नाहीये हा अयोनीचा जन्म आहे. साक्षात परमेश्वर ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला व्यवस्थेचा बदल त्या ठिकाणी क्रांतीच्या रूपाने उभा राहतो. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला मोगल साम्राज्याला मागे जावं लागलं. त्यानंतरचा क्रांतिवीरांचा जन्म झाला अनेक जण फासावर गेले गोळे खाले या मातीमध्ये मातीमोल झालं. त्या क्रांतिवीराने तुमच्या आमच्या हातामध्ये या ब्रिटिशांचं राज्य सोडून स्वतंत्र भारत दिला. परंतु आता आमच्या नेते मंडळीचं अधिकारी वर्गाचं एकच काम आहे या 70 वर्षाच्या झुलत्या असलेल्या जनतेला या पारतंत्र्यातून बाहेर काढलं पाहिजे. भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि भ्रष्टाचार विरहित सुराज्य छत्रपती शिवरायांचं उभं राहायला पाहिजे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला मागास रखता येणार नाही तुझमलाही मागास रखता येणार नाही. आणि म्हणून महाराज तुमचा असलेला धर्माचार आणि आमची असलेली राजसत्ता हे एकत्र होऊन काम होईल. तर ज्या वेळेला आमच्या घराच्या भेटीला छत्रपती शिवराय निघाले त्या भेटीसाठी निघत असताना रामदास स्वामींनी एक पत्र व्यवहार केला एक लखोटा पाठवून त्याच्यामध्ये लिहिला होता राजे आपण स्वराज्याचे मालक. या रयतेचा शब्द कळवतो की सावध ते शहाणपण. सावध हा शब्द इथे इतका महत्वाचा निघला की सावध शब्दातून या स्वराज्याची उंची वाढली. आमच्या घराचा वध झाला. तेच परिस्थिती आहे. विकास कामाची कामं आली मग ते जिल्हा परिषद मधून येऊ द्या पंचायत समिती मधून येऊ द्या खासदारकीतून येऊ द्या आमदारकीतून येऊ द्या आपण सावध राहणं गरजेचं आहे. रस्ता चांगला करून घ्यायची जबाबदारी कुणाची आहे. या सर्व सावधपणामध्ये या समाजाचं परिवर्तन होणार आहे पुढचे.
आणि म्हणून आपण सर्वजण सतर्क राहायला पाहिजे. जे नेते चुकत असेल त्यांना जागेवर आणलं पाहिजे, जे अधिकारी चुकत असेल त्यांना सुद्धा जागेवर आणलं पाहिजे. आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेबांची काल जयंती झाली 125वी, महात्मा ज्योतिबा फुलेंची 119वी जयंती झाली. या युग पुरुषांनी तुम्हाला दृष्टांत दिला समाज व्यवस्थेचा. शिका, संघटित आणि संघर्ष करा. मला तरुणांकडून या ठिकाणी अपेक्षा आहे, प्रभू रामचंद्राचं असलेलं राज्य जर राम राज्य आणायचं असेल तरी जागरूकता अतिशय महत्वाची आहे. माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. वाणीमळ्यामध्ये माझ्या आमदार फटातून काही फट मी दिलाय कामासाठी. त्यानंतर आपण जे पत्रक काढलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं ज्या केटीला पैसे आले ते राज्य शासनाकडून आलेले आहेत. आणि मोठी मागणी आहे, आमचे सुरेशभाऊ खुरवतात प्रत्येक नेत्यांना, आमच्या मुलांचं काय होणार. आशाताईने शब्द दिले. चला आपण असं म्हणू की आशाताईच्या शब्दाला आपण संमती देऊया. आशाताईंनी प्रयत्न करता करता जर कमी पडले तर आमदार म्हणून मी पाठीमागून जोरात त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देईल. परंतु हे पूल पूर्ण आपण करूया. शेवटी पक्षाचं काय आहे, मानवतेचा धर्म काय आहे, खरा तो एकच ही धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कोणी केलं म्हणण्यापेक्षा झालं महत्वाचं आहे. आणि म्हणून हवं ही अपेक्षा प्रभूंनी व्यक्त करतो. आपल्या सर्वांसाठी उत्तम आयु आरोग्याची मनोकामना व्यक्त करतो. तालुक्याचा आमदार किल्लेश्वराचा श्रीदार या नात्याने, आपला माणूस या नात्याने सर्वांना मनापासूनच्या या राम जन्माच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. धन्यवाद. याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज श्रीरामाच्या मंदिरात दुपारी 12 वाजता राम जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पाहूया या विषयाचे सविस्तर वृत्त.
आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबणार आहोत. पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.